हॅलो नांदेडकर. तर आज मी गेले होते DIYमध्ये. हॅलो गाईज, वेलकम टू माय एपिसोड नंबर 10th. आणि आज होता संडे, त्यासाठी आम्ही हा प्लॅन बनवला होता आणि मला जाण्यासाठी झाला होता खूप जास्त उशीर. 15 मिनटं त्यांनी थांबले होते माझ्यासाठी. मग आम्ही गेलो DIYमध्ये फायनली आणि एक्सप्लोअर केलं पूर्ण DIY. आणि हे आम्ही गेलो होतो कारण की माझ्या फ्रेंडसाठी गिफ्ट घेण्यासाठी, बड्डे गिफ्ट घेण्यासाठी. सो बड्डे गिफ्ट तिला घेतलं आणि मग आणखी जास्त एक्सप्लोअर केलं, काही घरासाठी डेकोर म्हणून काही गोष्टी मिळत आहेत का. पण ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं कारण की बाहेर किती पण लिहिलेलं असेल लो कॉस्ट ऑलवेज, तरी पण मधल्या गोष्टी थोड्याशा एक्सपेन्सिव्ह होत्या. काही काही गोष्टी रेंजमध्ये होत्या तर काही काही गोष्टी असं रेंजच्या बाहेर होत्या. आणि खूप सुंदर सुंदर होते तिथं. फ्लोरल फ्लावर्स म्हणू शकतो आपण, वेली म्हणू शकतो. आणखी खूप जास्त क्यूट गोष्टी होत्या तिथं, ज्याचा उपयोग तर काही नाही, पण ते डोळ्यांना बघण्यासाठी खूप छान वाटतात तशावाल्या काही गोष्टी होतात. लहान लेकरांसाठी खूप जास्त असे छोटे छोटे रिबिन्स, प्रिन्सेसवाले हेअर बँड्स, असे काही खूप जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि मग मी बर्थडे गर्लसाठी नेल पेंडेंट घेऊन मग मी बाहेर निघाले. आणि मग नंतर आम्ही गेलो होतो विसावा गार्डनमध्ये, जिथे खूप जास्त गर्दी होती. कारण आज संडे होता त्यामुळे होती गर्दी. फायनली आम्ही झिप लाईनची तिकीट्स काढलेली आहे. ओके यार, मी लई एक्सायटेड आहोत यार. मम्मीला तेच म्हणून आली होती की मी जाईल म्हणून. तर आम्ही फायनली जात आहोत रोपवेसाठी. बघूयात एक्सपिरियन्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. एवढ्या साऱ्या स्टेअर्स चढून जायचं. ये नारियल का पेड़ दिख रहा है आगे? हाँ. इधर पहुंच जाएंगे ना तो फोन नीचे कर लेना फिर, ठीक है? हो. व्हाट अ एक्सपीरियन्स. यार खूप जास्त छान एक्सपिरियन्स होता. मला वाटलं आधी भीती वाटू लागली, पण नंतर काही वाटलं नाही. छान होती त्या पोराची, छोट्या पोराची ब्लॉगिंग होती ती. माहित आहे, लाल परी मिल चुकी है मैंने. वैष्णवीला वरला तो मी. और ये कर रहे हैं फोटोशूट और हमारे बीच में है हमारी लाल परी. शेवपुरी खाऊन आम्ही आमचा दिवस एंड केला. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.